बारामती नगर परिषदेमध्ये गोंधळ उडालाय। उमेदवारी अर्ज दाखल करण्यावरून वाद झालेला आहे। वेळ संपल्याने कार्यकर्त्यांना अडवण्यात आलं आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातल्याचं कळतंय। मुख्याधिकाऱ्यांच्या केबिन बाहेरच हा गोंधळ झालेला आहे। बारामती नगर परिषदेच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातलेला आहे। उमेदवारी दाखल करण्याची वेळ संपायच्या आधी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हे कार्यकर्ते आलेले होते, मात्र वेळ संपल्यानंतर आलेल्या उमेदवारांना पोलिसांनी बाहेर रोखलं आणि त्यावरूनच कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। तर बारामती नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर हा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी जावेद मुलानी। जावेद, नेमकं काय घडलंय? जो आहे तो उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवट दिवस असल्यामुळे बारामती नगर परिषदेच्या कार्यालयासमोर जो आहे तो हा गोंधळ उडालेला आहे। एकच उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस शेवटचा असल्यानेच ही जे आहे ती सर्व कार्यकर्ते आहेत, ते काही उमेदवार आहेत ते या ठिकाणी एकत्र झालेले आहेत आणि त्यामुळे पोलिसांनी जे आहे ती गर्दी रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्या उमेदवारांमध्ये काही बाचाबाची झालेली आहे। त्यामुळे परिस्थिती जी आहे ती हातात बाहेर जात होती, मात्र पोलीस आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये ही बाचाबाची झाल्यानंतर काही वेळानंतर ही जी वातावरण जे आहे ते तापलं दिसलं होतं, त्यामुळे त्यांना कुठेतरी निवडलेलं दिसतंय। साहजिकच बारामतीमधला जो उमेदवारांचा जो तिढा आहे तो अद्याप देखील सुटलेला नाही, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले जे उमेदवार आहेत, जे की नगराध्यक्ष असतील किंवा नगरसेवक असतील, त्यांची नावे अद्याप दाखल न केल्यामुळे देखील हा जो गोंधळ आहे तो अधिकचा वाढलेला दिसतो।